ते लोकांनी बोलतो ना असं ट्विस्ट दाखवायसाठी आणि इम्पॅक्ट दाखवायसाठी रुचिताला काढलं असेल. आणि मला असा कुठे पटतंय की प्राजक्ताला कुठे टॉप 5 मध्ये घेऊन जायचा असा प्रयत्न चाललाय असं मला वाटतंय. आता ते किती खोटं किती सच ते मला माहित नाहीये. बिकॉज आज मी जसं बघितलं की प्रभूला काय बोलला, रुचिताचं इतकं पोल खोललं, प्राजक्ताचा म्हणजे जे गोष्टी होत्या त्याला सोडला. तर मला असं वाटतंय कुठे राकेश, प्राजक्ता, विशाल, तन्वी आणि अनुश्रीला टॉप 5 मध्ये घेऊन जाणार असं वाटतंय. बिकॉज प्राजक्ताला इतका वोट नाही येऊ शकत. ऑल ऑफ सरप्राईज मला ते बघा रुचिता तर जाणार होती, या वीक नाही तर 2 वीक नंतर जाणार होती. त्याच्याबद्दल सागरला कमी वोट यायला पाहिजे, त्याच्याबद्दल प्राजक्ताला कमी वोट यायला पाहिजे होता. बट ते लोकांनी इम्पॅक्ट साठी वीक 8 मध्ये रुचिताला काढलाय. तर आपल्याला तर चालणार आहे प्राजक्ता आता नाही तर नंतर जाऊ दे, ते विनर तर नाही होऊ शकतात. त्याबद्दल मला काय गोष्ट नाही असा वाईट नाही वाटलंय. बिकॉज रुचिता आता नाही गेली होती तर नंतर गेली होती, आणि दुसरं नंतर नाही गेला तर आता जाणार होते. त्याबद्दल आपल्याला काही चुका वाटत नाहीये. जे झाला खरंच झाला. आज रुचिता बाहेर गेली, आता काल न्यूझीलंडला बाहेर करायचं आपल्याला, आणि वर्ल्ड कपच्या ट्रॉफी आपल्या घरात यायला पाहिजे. ठीक आहे. ऋषी थर्ड टाइम इन अ रो प्राजक्ता गॉट सेव्ड, प्लीज हॅव सम 2 वर्ड्स. तर बोलला ना मला असं वाटतं की प्राजक्ताला ते मुद्दामून टॉप 5 मध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. बिकॉज आज प्रभूवर पण बोललाय. हा, आणि प्रभूच्या वर पण गोष्टी मला बोलायचं तर ते मी बोलणारच आहे. हा, तो मी तुमच्या सगळ्या गोष्टीला क्लिअर प्रमाणे बोलणार आहे. प्रभूचा काय गेम आहे, रुचिता कशाला गेली, आणि त्याबद्दल मी बोलतोय. ठीक आहे. तर पहिला आपण रुचिता बद्दल बोलणार आहे. रुचिता एक स्ट्रॉंग प्लेअर होती, बट तिचा स्ट्रॉंगनेस असा होता की आपण गेम मध्ये जिंकायला पाहिजे, नाही जिंकला तर दुसऱ्यांच्या गेमची वाट लावायला पाहिजे. तर मी एकच बोलतोय, अशा गोष्टी जे माणसाकडे असतात ना ते स्ट्रॉंग नसतात, ते इगोइस्टिक असतात. त्यांच्या बोलतो ना त्यांची पर्सनॅलिटी वीक असतात. आणि मला तोच वाटतं, जे माणसं स्वतः नाही जिंकून दुसऱ्याला रेसमध्ये बाहेर काढायचे गेम खेळतो ना तो स्ट्रॉंग नसतो. रुचिता खूप अभ्यास केली असेल, खूप शिकली असेल, पण त्याची शिक्षणचा प्रयत्न घरात आलाच नाही. तिने दर त्यांनी आय एम जेन्युइनली व्हेरी सॉरी, आय एम जेन्युइनली व्हेरी सॉरी, आणि आय एम जेन्युइनली व्हेरी सॉरी बोलून महाराष्ट्राने तिला बोललाय की आम्ही पण जेन्युइनली व्हेरी सॉरी, तुझा गावात तुला पाठवतो, तुझा कॉन्टेंट आम्हाला नको, आणि त्याबद्दल तिचा पाठवलाय. नंतर मी बोलतो, आज विशाल बद्दल बोलले की रुचिता विशालची ऐकून घेते. तर रुचिता काय ये वीक मध्ये ऐकून घेतले? आतापर्यंत ती विशालचं ऐकूनच आली होती ना. तो तुम्ही आज तिला बाहेर करायचा होता, मग तुम्ही तिला बोललं का तू विशालचं ऐकून घेते, ते मला पटला नाही. बिकॉज रुचिताने जे गोष्टी केल्या त्याला तिलाच उलटा बोलला होता. तर आज कसं बोललं की विशाल मास्टर माइंड आहे आणि रुचिता चुकली आहे. रुचिता चुकली आहे तर पूर्ण गेम मध्ये चुकली आहे, त्याबद्दल ती तिचा स्वतःचा डिसिजन आहे. आता तुम्ही आज बोलताय की ती विशालची ऐकून घेते, मग रुचिताचं सगळं ब्लेम तर विशालकडे यायला पाहिजे. पण तुम्ही काय बोलला, विशाल झाला मास्टर माइंड आणि रुचिता झाली कमजोर कंटेस्टंट असा तुम्ही बोलला, आणि तुम्ही त्याला काढला. ठीक आहे. अच्छा, रुचितावर पहिला बोललो, पहिला तिचा तर गोष्टी कंप्लीट करू. तर रुचिताने जेन्युइनली सॉरी बोलून गेम मध्ये गोंधळ काय करायला पाहिजे त्यांनी ते केलंय. भांडण केलंय, तिने जेलसी दाखवलाय, प्रेम दाखवलाय, रडलाय, काय खूप गोष्टी केल्या. आणि त्याबद्दलच तिचा ते कॉन्टेंट होता ना, एक्झिट कॉन्टेंट, ते पण जास्त मिनिटेचा होता. बिकॉज ती असा एक प्लेअर होती जे शो साठी काय तर केलाय. आता ते चांगल्या लोकांना नाही वाटणार आहे, ते दुसरा मुद्दा आहे. लोकांना चांगला नाही वाटणार आहे, बट शो साठी त्यांनी 8 वीक मध्ये काय तर केलाय, आणि त्याबद्दलच तिचा कॉन्टेंट खूप मोठा होता. बट तिच्या कॉन्टेंट मध्ये एकच चूक होता की ती चांगला गेम खेळायला सोडून घाणेरडा कसा खेळायचा, कसा वागायचा, कसा उलटा बोलायचा, लोकांची लायकी, लोकांची असा तसा बोलायचा. स्वतःच्या अभ्यासावर गेलं तर तिला प्रॉब्लेम असतो, पण दुसऱ्यांच्या अभ्यासावरती बोलू शकते. स्वतःच्या फॅमिलीवर, नाहीतर तिच्या शाळेवर, नाहीतर तिच्या एज्युकेशनवर बोललं तर तिला नाही पटत आहे, पण ती दुसऱ्याला पागल बोलते. स्वतःला पागल बोललं तर तिला झटका येतात, ती डिप्रेशन मध्ये जाते. पण दुसऱ्याला ती असं सगळ्या गोष्टी बोलते. स्वतः ती ऍक्टिंग करते पडायची, पण दुसरं काय केलं तर ते हे सगळं तिचं ऍक्टिंग आहे, ती खोटापणे करते. तर मला एकच बोलायचं आहे, जे लोकांना स्वतः दुसऱ्याच्या गोष्टी खोटं वाटतंय, त्यांच्या स्वतःच्या गोष्ट कसं राईट होणार आहे आणि कसं खरं वाटणार आहे ते मला पटलाच नाही. बट एक चांगला झालाय, त्यांच्या बाबाला तर चांगलाच वाटणार आहे की माझ्याशी मोठा मुलं तू तुझा हस्बंड करून आलं,
तर कसं चालणार आहे. आणि त्याबद्दलच मला वाटतंय की रुचिता आणि विशालचं तर त्याचं पुढे रिलेशन नाही होऊ शकतंय. आणि मी तुम्हाला आताच बोलतोय, त्याचं पुढे विशाल जाणार रेवाकडे. रेवा मतलब रेवा, आता रेवा होणार आहे की बेवा होणार आहे या बाबा होणार आहे या प्रेमात पडणार आहे ते मला माहित नाही, पण रेवाच्या कडे ते जाणार आहे आणि रेवा पण तिचा उपयोग करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतोय, जेव्हा ते असं सगळे गोष्ट झाला तर विशाल एकच बोलणार आहे की माझा गेम प्ले होता, मी मास्टर माइंड आहे ना, मी गेम केला, मी तिला चाम दाखवून तिला गेमातून असं फिरवलं तसं फिरवलं, त्याची तेच गोष्टी आहे. ते रेवाला इम्प्रेस करून मटके नाहीतर बाटलीमध्ये आणायची कोशिश करणार आहे. आता त्याचा ते लक्ष, मी बोलतो आताच बोलतो, विशाल तसाच गेम खेळणार आहे. जे लोकांना वाटतं विशाल मास्टर माइंड आहे त्याबद्दल तर मी बोलणार आहे. हा, पहिला रुचिताच्या गोष्टी पहिला कम्प्लीट करू. तर रुचिताला आज खूप घण मतलब बोललंच की तुझा गेम नाही, तुझ्या गेम मध्ये काही टास्क नाही, तू विशालची ऐकून खेळते, तुझ्या गेम मध्ये तुम्ही डील केला दीपाली बद्दल आणि तुम्ही संकेतला बाहेर काढायची कोशिश केली आणि तुला असं वाटत होतं की तुला वाईल्ड कार्डला बाहेर करायचं आहे, पण तू कुठे स्वतः पण जिंकू शकत होती, तेव्हा तू जिंकत नाही, तेव्हा तू अशा गोष्टी करते. असं खूप गोष्टीवर तिला बोलला. आणि तिचंच ते बोलून तिला आज बोलला की अलिबाबामध्ये 40 चोर चालेल, बट रुचिता घरात 8व्या वीकच्या नंतर नाही चालणार आहे. त्याबद्दल इम्पॅक्ट साठी तिला घराच्या बाहेर काढलाय. तो कॉंग्रॅच्युलेशन, ताली वाजवणार आहे मी, बिकॉज अशा गोष्टी पण कुठेतरी कुठे पटताय मला. ठीक आहे, तर हे बिग बॉस साठी ताली आहे की त्याने रुचिताला बाहेर केलंय. बिकॉज रुचिता, मला असं वाटतं की रुचिताला वोट आलं असेल, रुचिताला कमी वोट नाही आला. इव्हेंच्युअली सागरकडे आणि प्राजक्ताकडे तिला जास्तच वोट आला होताच, बट तिला काढायचा होता म्हणून त्या लोकांनी काढला आहे. एक मिनिट गाईज, मी अप्लॉज करतो. आणि एक मिनिट आहे, तो मैं तोच बोलतोय, रुचिता गेली गावाला, चैन पडे आम्हाला. मतलब आज कसा माझा डोक्यात आला आणि मला वाटतंय की खूप फिट आहे. मला असं वाटतंय की आपलं ते लाईन चेंज करायला लावायचं आहे. रुचिता गेली गावाला, चैन पडे आम्हाला, ते मला वाटतंय गायचा. तर मी मस्ती करतो, तुम्ही सिरियस नको या. तिचा एक्झिट तिच्यासाठी चांगला आहे, बिकॉज ती मग आणि गेम मध्ये काय गाणेडा केलं असेल, मग ती असं वेळासारखा मानसिक मानसिक मतलब बोलतो ना, काय वर्ड होतं, मानसिक पेशंट सारखं ती असं काय तरी केलं असेल या एक्स्ट्रीम काय केलं असेल, ते कुठेतरी कुठे शो साठी चांगला नाही आहे. आणि ते ज्या फॉल केला होता तिला फॉल झाला का ती मानसिक मध्ये आत मतलब मानसिक मध्ये ते आत घेते असेल, त्याबद्दल तिला ते लोकांनी डिसाईड केलं असेल की आपल्याला असं नको पाहिजे की आपलाच नुकसान होऊ. आणि ते बेहोश पण झाली होती आणि वार प्यार मध्ये तिचा इतकं इम्पॅक्ट होतो आणि त्याबद्दल कुठेतरी कुठे मानसिकत्व परिणाम ना होईल त्याबद्दल तिला काढलं असेल तर ते बेटरच आहे. आणि चांगलंच वाटतंय की रुचिता इथून काय बाहेर जाऊन काय चांगला करू शकते, शिकू शकते, दुसऱ्या गोष्टीमध्ये चांगला खेळू शकते, 10-15 इंटरव्ह्यू देऊ शकते, पॉडकास्ट मध्ये जाऊ शकते. आणि तिचं प्रेमचं काय गोष्ट आहे आणि विशाल कसा माणूस आहे ती पण ते कुठेतरी कुठे बाहेर जाऊन ओळखू शकते. बिकॉज आता विशाल त्याचा गेम खेळणार आहे आणि जे मास्टर माइंडला बोललाय आता मास्टर माइंड होऊन कुठेतरी कुठे रेवाचा प्रेमात पडणार, रेवाला उलटे पुलट करणार. आणि जे गोष्टी तिला बोललं की विशालला जे गोष्टी बोलणार की विशाल तुम्ही असं काय केला, तू चिटिंग करताय आणि असं काय बोलला, तर तेच होणार आहे की विशाल असा पण काय गोष्टी झाला तर तो बोलणार मी गेम खेळत आहे, हे माझ्या गेमची स्ट्रॅटेजी आहे, त्या माणूस ते खेळणार आहे. आणि असं पण मला वाटतं की विशालच्या फॅमिलीसाठी कुठेतरी कुठे रुचिताला आणणार आणि ते असाच कॉन्टेंट क्रिएट होणार की तुम्ही माझा धोका दिला, मला चुकला, मला किती गोष्ट तुझा बारे में माहित झालाय म्हणून मला असं वाटतं की विशालच्या फॅमिली टास्क मध्ये रुचिता येणार असं मला वाटतंय. त्याबद्दल पण तिला काढायला लागणार आहे आणि त्याबद्दलच तिला काढला आहे.